मी भागीरथी हाय हो, विदर्भातून आले. मी भारी हाय हो, तुम्ही कशा हायसा? या की मग कधी सावजी जेवण करायले? झाला चिचंद्रीच्या पदाईच्या चुलीवरचा चहा चाकून चांदीच्या चकचक. एवढेच नाही तर गुंडी शिकेकाई हे शब्द सुद्धा कानडीच आहे की नाही गंमत? थांबा थांबा अजून आहेत. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हमला शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. तुझी भावना देव कोठे आहे सांगना. अमृतातेही पैजा जिंके अशी जिची ख्याती आहे ती आपली माय मराठी. मराठी साहित्य विश्वातील एक देदीप्यमान तारा, ज्येष्ठ कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर यांचा जयंती दिवस किंवा जन्मदिवस आपण दरवर्षी महाराष्ट्रभर मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो. मराठी भाषेचा वारसा जपावा, तिचं संवर्धन करावं हे मराठी माणूस म्हणून आपलंच कर्तव्य आहे, नाही का? मराठी साहित्य आणि संस्कृतीबद्दल आपल्या मुलांमध्ये ओढ निर्माण व्हावी. मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी, लेखक, साहित्यिक यांची आपल्या मुलांना ओळख व्हावी. त्यांचं मराठीतील योगदान आपल्या मुलांनी जाणून घ्यावं, त्यांचा आदर करावा. याचसाठी दरवर्षी मराठी राजभाषा गौरव दिनाचं औचित्य साधून आमच्या विद्यालयामध्ये आम्ही विविध उपक्रम घेत असतो. पाहूया. मराठीतील विविध लेखकांचा परिचय या निमित्ताने आम्ही मुलांना करून दिला. अलंकारांची गंमतसुद्धा आमच्या मुलांनी अनुभवली. विविध बोलीभाषा, उदाहरणार्थ अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी वगैरे भाषांतून छोटंसं एक नाटकही आमच्या मुलांनी सादर केलं. स्वरचित कविता सादर केल्या. शाळा मराठी माझी शाळा मराठी या गीतावर नृत्यही केलं. संपूर्ण दिवस फक्त मराठीच भाषेतील शब्द वापरायचे असा प्रयत्नही आम्ही केला. मराठी सामान्य ज्ञान परीक्षा घेतली, ज्याला मुलांनी उत्तम साथ दिली. मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा कणा म्हणजे लोककला आणि संत साहित्य. या लोककलांनीच खऱ्या अर्थाने मराठी समृद्ध केलेली आहे. तिला रांगडा अभिमान आणि साजूक गोडवाही दिला. अभंग, भारूड, ओव्या आणि पोवाड्यांतून मराठी भाषेचं लेणं आम्ही आमच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि हो, संपूर्ण महाराष्ट्रभरातील विविध खाद्यपदार्थ आणि पारंपरिक मराठी पोशाखही आम्ही परिधान केला. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालिले सन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, तर नीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हमला शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, हे नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू शैतान, खान बोलत छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठा गुरमीत. त्याचं घोड दळ पाय दळ, फौजा फाटालय बक्कळ. अंगी 10 हत्तीचे बळ, पाहणारा काप्याचा तळ. वाटेत भेटेल त्याला चिडी ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, जप केली, आया बंदीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ, आता शुभाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थापणार, काय लढावा हुनर, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा टेचावा, डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमना सामना भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची. हा जी 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 जी, हा जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. त्यात
त्याच्या संगतीला, सय्यद बोला त्याच्या संगतीला, शोभाच्या संगती महाला, शोभाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे घरे लग जाओ आओ. खान हाक मारतो हसरी, खान हाक मारतो हसरी, रोकून नजर गहरी, जिरहाजी राजी जी 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 जी, जिरहाजी राजी जी 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 जी. खानानं राजाला लिंगन दिला आणि दगाघात केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार का गेला. खान यात बोलला, इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिस्मा ढकलला आणि बाजमेकांचा मारा केला. तरा फाडलं पोटाला, तरा फाडलं पोटाला. याला गेला खानाचा कोतडा बाहेर आला जी 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 जी, बाहेर आला जी 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 जी, बाहेर आला जी 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 जी. धन्यवाद. भाषा ही प्रवाही असते, तिचे स्वरूप संत वाहणाऱ्या नदीसारखे असते. ती काळानुसार आपला मार्ग आणि रूप बदलत राहते. जुनी मराठी आणि आजची मराठी यात खूप फरक आहे. काही शब्द कालबाह्य होतात, मागे पडतात, तसेच नवे शब्द रूढ होतात. कोणतीही भाषा शुद्ध किंवा स्थिर राहत नाही. मराठीने संस्कृत, फारसी, अरबी आणि आता इंग्रजी भाषेतले अनेक शब्द आपलेसे केले आहेत. त्यापैकी स्वदेशी पण परप्रांतीय भारतीय शब्द आणि परकीय किंवा विदेशी शब्द जे मराठीने स्वीकारले आणि इतके आपलेसे केले की ती मूळ मराठी शब्द वाटतात. किती गमत आहे नाही. पाहुयात काही परप्रांतीय भारतीय शब्द. कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द. अण्णा, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप, गुडी, किल्ली. एवढेच नाही तर गुंडी, शिकेकाई हे शब्द सुद्धा कानडीच आहेत. आहे की नाही गंमत. थांबा अजून आहेत. घी, आता, शेट, रिकामा टेकडा, डब्बा हे शब्द कुठून आले माहितीये? गुजराती भाषेतून. तर चिल्ली पिल्ली, मठ्ठा, सार हे आपल्या रोजच्या वापरातील तामिळी शब्द आहेत. तर करोड, तमीर हे शब्द हिंदीतून मराठीत आलेले आहेत. काही परकीय शब्द ही मराठीने आपलेसे केलेले आहेत. आता ते पाहू. आपल्या दैनंदिन व्यवहारात असे कितीतरी शब्द मोठ्या प्रमाणात रूढलेले आहेत की आता ते मूळ मराठी शब्द वाटतात. उदाहरणार्थ टेबल, पेपर, मार्क, नंबर, सर, मॅडम, ऑफिस, बस, रेल्वे, तिकीट, डॉक्टर, पार्सल, पोस्ट, ड्रेस, पॅन्ट, बटन हे इंग्रजीतून आलेले शब्द मराठीने स्वीकारले आहेत. तर तुम्ही विश्वास करू शकणार नाहीत, पण बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, फणस हे पोर्तुगाली भाषेतून आलेले आहे. याबरोबरच खाना, सामान, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, कामगार, फडणवीस हे शब्द फारसी भाषेतून आलेले आहेत. तर अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, साहेब, मालक, मकान, मंजूर हे अरबीतून आलेले शब्द मराठीने स्वीकारले आहेत. या शब्दामुळे मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीत भरच पडली आहे ना गंमत. धन्यवाद. तुझी भावना देव कोठे आहे सांगना, शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येतील देवा तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येतील देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना, शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. गंध केशरी कपाईटिया भजन करी
घरात येवो आणि एड्यानो नीट ऐका बरं का, घरची लक्ष्मी सुखात राहो. म्हणजे अरे अजून समजलं नाही तुम्हाला? नाही. तर ऐका, मळवट फासून दगडाला काय करते का, मळवट फासून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाडा मासाच्या बाईला आमच्या सारख्या बायांना दासी करती माणस. मग अशा माणसांना घडूच दे, घडूच दे. अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अकल घडू दे, अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल. काय झालं? तुझं काम फक्त घरात बसायचं आणि चूल आणि मूल सांभाळायचं असतं. मग तुमचं काम काय आहे? बाहेर जायचं, मजा करायचं आणि जीवाची मुंबई करायचं. हे बघा सुरू झालं यांचं. काय सुरू झालं? कंपॅरिझन. कोणतं रिझन? कंपॅरिझन म्हणजे बया तुलना. म्हणा तुलना करणं सोडा. आता तुम्ही माझं ऐका. बोला. बया आणि बापड्या खरं तर देवाजींची लेकर आहेत की नाही? आहेत की नाही? हाय. मग कंपॅरिझन करणारी तुम्ही आम्ही कोण र? आता असं करल त्याचा गाठोळा होईल, गाठोळा होईल, वाटोळा होईल, वाटोळा होईल. अग ग ग ग ग गाठोळा होईल, अग ग ग वाटोळा होईल, अग ग ग गाठोळा होईल, अग ग ग ग ग वाटोळा होईल, अग ग ग ग ग अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अकल घडू दे, अग ग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग ग अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल घडू दे. हा धन्यवाद. जेव्हा एखाद्या काव्य पंक्तीत किंवा वाक्यात एकाच वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याच्या नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते. उदाहरणार्थ करकरे काकूने करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने करा कापून कचऱ्याच्या करंडीत कोंबले. किती भारी ना. अजून सांगते. खोटांच्या खादाड खारीने खोटांच्या खांदाने खुर्चीला खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस करत खाल्ली. गोबऱ्या गालाच्या गोंडस गुटीने गोल गुळगुळीत गच्चीवर गुलाबी गाडीत गोड गोड गमतीशीर गाणी गायली. गुबडाला घाबरून खुशीने गारुवांना घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या गमेल्यावर घसरून गोळ घातला. झाला चिचुंद्री चंपाताईच्या चुलीवरचा चहा चाकून चांदीच्या चकचकीत चमच्यांनी चटकदार चटणी चाटून चुरचुरी चिवडा चमचमीत चकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपाताईंना चावली. धन्यवाद. सुंदर माझे जाते गे